राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही त्यांची अवैध तस्करी थांबत नाहीये। अकोल्यातील माणा पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ऑटो चालकाकडून तब्बल 2 लाखांचा प्रतिबंधित गुटखा, भांगेच्या गोळ्या आणि ऑटो असा मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपीस ताब्यात घेण्यात आलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत। माना पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 24 मे रोजी मोठी कारवाई पार पडली। शासनाने बंदी घातलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखू तसेच भांगेच्या गोळ्यांची वाहतूक करणारा एक संशयित ऑटो पोलिसांनी पकडला। मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा परिसरात ही कारवाई करण्यात आली। पोलीस निरीक्षक सूरज सुरोशे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। त्यांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचून ऑटो थांबवला आणि तपासणी केली। झाडाझडती दरम्यान ऑटोमध्ये 38 पॅकेटमध्ये गुटखा, किंमत 25,250 रुपये, 540 सीलबंद पॅकेटमध्ये 108 किलो भांगेच्या गोळ्या, किंमत 30,550 रुपये तसेच 1,50,000 किमतीचा ऑटो असा एकूण 1,78,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणात आरोपी अब्दुल रईस अब्दुल सईद वय 30 वर्ष याला अटक करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे कौतुक केले असून पोलिसांनी अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश हरमकर आणि पोलीस कॉन्स्टेबल मंगेश पवार यांनी सहभाग घेतला। आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।